नाहीये. हे तुला फोटो काढायचा आहे? एवढी जांभळं काढली दोघा भावांनी. मी ते पानाचा बनवेपर्यंत प्रिन्सने एवढी जांभळं जमा केली. प्रिन्सने प्रिन्सच्या पप्पाचं आवडतं फळ काढलं. छान. ए बस झाली, चला थोडीशी करवंद बघूया. सोनू अंगाला हात नको लावूस. बस. हावरा हावरा दादा आहे तो जांभळाला. आमचा दादा जाम हावरा आहे जांभळाला. त्याचं मन काय भरत नाहीये. द्या पिकलेलं बघ सोनू, काळे भोर असतील ते बघ. त्याचं मन भरत नाही. तिथून तिथे आलंय. पावसासारखी जांभळं पडतात. त्या वर्षी जांभळं खूप आली रे याला. गेल्या वर्षी एवढी नव्हती. हो गेल्या वर्षी एवढी नव्हती. या वर्षी जाम जांभळं भेटलेले आहेत आणि ते लोक सुद्धा जांभळं घ्यायला आलेले आहेत. तुम्ही बघू शकता. प्रिन्सच्या भावाची सोय करतोय. सोनू तर तिथे घ्या. हा तो बघू चल. बोला. थांब थांब मला तिथे जाऊ देत. तिकडे त्या बायका कामाला लागले. तिकडे दोघं कामाला लागले जांभळं काढायच्या. बाबूचं काय हाऊस भरत नाहीये. आम्ही एवढी जांभळं काढली तरी सुद्धा त्यांना जांभळं काढायची आहेत. छान अशी जांभळं भेटली. तर चलो भेटूया. बाबू दादाला दाखव. मी 60 बाबू दादाला दाखव. करवंद पण भरपूर आहेत. जांभळं करवंदा मज्जा आहे. यावेळेस आमच्याकडे राममेवा भरपूर आलेला आहे. झपाटी झपाटी पाटी पाटी जा रे. आमच्या झाडांना खूप करवंद, खूप जांभळं आणि खूप अशी मज्जा केली. पाटी बघ. आता हे बघा. तरी नंतर दाखव. तू फक्त लांबून आमची काढ ना. लांबून काढ आमचं. मम्मी हाय बाबू दादा. व्हिडिओ काढ आमचा. काढतोय. तर अशा प्रकारे आम्ही जांभळं, करवंद, खूप सारे रानमेवा घेतलेला आहे. तर मग भेटूया आपण रानमेवा खाताना. बाय. झालेलं आहे आमचं सगळं जांभळं करवंद काढून आणि आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या घरी. तर या मग रानमेवा खायला. कोण आला का? सासूबाई बसलेले आहेत रानमेवाची वाट बघतायत. रानमेवा तर हा आमच्या गावातला रानमेवा यावेळेस काढला आहे. जास्त आहे पण खूप असं मोठं भरपूर आहे. सानूची कमी आहे. सानू नाही आहे यावेळेस. सानूची मम्मा बसली आहे. आर्या मॅडम आणि आमच्या नणंदबाई, मोठ्या नणंदबाई खाताना घ्या काहीतरी. आणि आमचा बाबू खूप जाम हे झालाय. आणि यांची सुरुवात झालेली आहे आळूला. हा आळू जो खाता आहेत ना ह्या माझ्या छोट्या नंदेसाठी आणलेला, पण त्या त्यांच्या गावी गेल्या आहेत म्हणून त्यांना खायला नाही भेटला. तर सॉरी रुपाताई. एकच आहे. दोन्ही बहिणी एकच आहे. हा मग मोठ्या बहिणीने खाल्ला, छोट्या बहिणीने खाल्ला. एकच आहे. तर मग चला रानमेवा खाऊया. आणि हा रानमेवा माझ्या लेकाला खायचा होता. तो गेला आंघोळीला. खूप घाईचं काम चालू आहे. सासूबाई टाळ्या वाजवतीये. तिचा नातू नाही म्हणून. हे बघा. चला ननंदबाई हसा ना. सुरुवात रानमेवा खायची सुरुवात. छान असं जांभूळ आहे. आणि तुम्हाला एक गंमत सांगते.
मगाच्या ज्या काट्या मी तुम्हाला बोलली ना की त्या त्यांच्या आहेत, त्या त्यांच्या नव्हत्या, त्या आमच्या होत्या. हे मला माझ्या जाऊबाईंनी घरी आल्यावर सांगितलं, अगं त्या काट्या आपल्या आहेत. तर आम्ही आता बाहेरून आल्या परत जाणार आहे. जांभळं काढायला, कारण की ती काट्या आमच्या होत्या आणि ती झाडं पण आमची आहेत. ते फक्त जांभळं काढायला गेलेत आणि ते विकणार आहेत, पण आम्ही हे खाण्यासाठी आणलेले आहे. तर मग छान वाटलं. कसं वाटलं हे मला कळवा. सुंदर नदीचा लेक. सुंदर आहे. अप्रतिम. बोलायला शब्द नाही माझ्याकडे. आमचा आंबा आहे. जाऊन द्या, बंद करतो, मी पण खातो. चला मग मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी जाणार आहे आमच्या ग्रामदेवताच्या मंदिरात चाललेली आहे. तर सासूबाई आहेत, मोठ्या नंदबाई आहेत, मी आहे, प्रिन्स आहे. आणि नाही असं माझे कधीच उलट नाही, तर उलट ते लोक बोलतात की फॅमिली खूप छान आहे, एकत्र फिरत असतात. तर आपला ड्रायव्हर म्हणजे माझे मिस्टर आहेत आणि त्यांचा साईड नाही लेफ्ट हँड पण आलेला आहे. म्हणजे आता गाडी चालवायचं जास्त आम्हाला टेन्शन नाही आहे. तर आम्ही सगळे प्रवासाला आलेलो आहोत. तर मग भेटूया आमच्या ग्रामदेवताच्या मंदिरात. चला मग. तर मी आलेले आहे माझ्या ग्रामदेवताच्या मंदिरात. तर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि जरा बसलो. तिथे आमच्या गावातच आहे मंदिर, जास्त लांब नाही आहे. तर ग्रामदेवताचं मंदिर तुम्ही बघू शकता. आम्ही आलेलो आहोत माझ्या सासऱ्यांच्या घरी, जाधववाडीत. प्रिन्स आपला दही अंडी करून खाता, आंबे तोडावे. सगळ्यात छोटा तोडू नकोस, तोडलास. पाय फोड कर. शेतात येऊन आंबे तोडतायत बघा. ते गाडी लावली आहे आणि आंबे काढतायत. पाडल्या की पडलेले भेटले. काय येत नाही त्यांच्याने आंबे काढताना. आता मी एक तेवढाच हा मला बिटकी बोलतात. बिटकी तो त्यांच्या गावातला म्हणून त्याला तेवढं माहिती. बघ ना, कातलावरला म्हणतो त्याला, कातलावरला. छान दिसते. सुगंध कसा बघा, नाक कसं होते. प्रवीण, अहो तुमच्या गावी येऊन आंब्या तोडण्याचा आनंद कसा वाटला? तुमच्या म्हणजे आमच्या. आणि लहानपणाच्या आठवणी ताजा झाली. आता आम्ही पितोय पेप्सी. बेटा ही पिंक ही लस्सी मला पप्पा. नो फ्लेवर, ओनली स्वादिष्ट एक ही पेप्सी आता है हमारे इधर. दादा पप्पाला पप्पा हात करतोय. गाडीत पेप्सी वाटत चाललंय. मला पण दे. हे घे. आपण खाऊया. एकानं पोट काय भरणार. जाता येता परत घेऊया. हावऱ्यात माझे मोठे ननंदबाई ना पेप्सी, जांभळं, करवंद, कैऱ्या, आईस्क्रीम खूप 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 त्यांना आवडतं या गोष्टी.
आईस्क्रीम सारखा फ्लेवर आहे. कुल्फी आईस्क्रीम आहे ना तसा फ्लेवर आहे. त्या आजाला जायची ना तर ह्या ओटीत ना कपड्याची वाट लावायची. खड्डा बघ. तर आलो आम्ही आता घरी. परत जायचंय माझ्या कुलदेवीच्या ओटी भरायला. मग भेटूया परत. कामाला लावलंय परत एकदा आपल्या गावी नवीनला कामाला लावलंय. आणि मी आता बसली आहे भांडी घासायला. डब्बा काय माझ्याने उघडत नाही. मग कपडे आज मला जायचं आहे तर कपडे धुवायला मी तुम्हाला माहिती नदीवर जाते. तर मी नदीवर नाही गेले. नदीवर न जाण्याचं कारण असं आहे की आता भांडी घासणार आणि मी माझ्या कुलस्वामिनीची ओटी भरायला जाणार आहे. आणि नाही जमलं काढायला. कुलस्वामीची ओटी भरायला जायची 4 वाजता. ते पण रस्सी खूप घे म्हणजे तर मग हो कळशी हे झाली तर पटकन मी विचारते कुठे आणि मग आता कामं करायची आणि निघायचं. पटापट कामं करून घेते आणि मग भेटूया मग आपण परत एकदा आपल्या कुलस्वामिनीच्या मंदिरात 4 वाजता. तर चला मग. चला आले. हा आमच्या गावच्या कुलस्वामिनीचा रस्ता आहे. पाऊस पडल्यामुळे सगळं खडबडीत आहे. वरती गाडी चालली आहे आणि पपिताई, बाबू आणि माझे मिस्टर ते वरती आहेत, येत आहेत. तर मी माझ्या कुलस्वामिनीचं दर्शन घेऊन खाली उतरलेली आहे. मंदिरात फोटोशूट करायला नव्हतं पण ते एक दादा ओळखीचे होते. त्यांनी सांगितलं की घ्या फोटो मी आहे. मग मला माझ्या कुलस्वामिनीचा एक फोटो छान असा काढायला भेटला आहे. आणि जोपर्यंत माझे स्वामी माझ्यासोबत आहे तर जी इच्छा आपली झाली आहे ते स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात माझी इच्छा पूर्ण करतात. तर खरंच मी स्वामींची खूप आभारी आहे. स्वामी आई जोपर्यंत स्वामी आई माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत मला काहीच कमी नाही आहे. तर मग अशा सुंदर असा हा प्रवास होता आणि एवढा सुंदर आम्ही इथे पहिल्यांदा आलो आहे. आणि भैरी भवानीचं दर्शन आमच्या कुठे आहेत आई? दीपताई कुठे राहतात? कसब्यामध्ये भैरी भवानीचं मंदिर आहे. हे मंदिर माझ्या जाऊबाई चालत आहेत पुढे. त्यांच्यामुळे पहिल्यांदा ह्या मंदिरात म्हणजे ह्या आईचं माझ्या कुलस्वामिनीचं दर्शन झालं. तर माझ्या जाऊबाईंना खूप खूप धन्यवाद. आणि त्याही पहिल्यांदा आल्या मंदिरात दर्शन घ्यायला. तर आम्हाला छान वाटलं आणि माझं दर्शन खूप छान झालं. तर मग असंच भेटूया. मी ज्या मंदिरात जाते त्या मंदिरातही मी आता ओटी भरायला जाणार होते. तुम्हाला तिथे बघायला भेटेल. ह्या लोकांचे व्हिडिओ काढता त्या व्हिडिओमध्ये मी येत नाही. मग आता मी काढते आहे समोरच्या कॅमेऱ्यात. तुम्ही बघू शकता. एकच बाईट मध्ये आख्या संपून दाखवूंगा. ठीक है पपी तू पण घे वहिनीला दे पाणी पियायचे. चला गाडीत बसून फिरूया. जय भैरी भवानी. जय भैरी भवानी. एका वेड्या गौरीला खेळतोय परत दुसरी वेडी गौरी काय झेलणार. शी हा बघा. हे बघा हे दोघं. ह्या दोघांना बघा. हे दोघं वेडे म्हणजे मला माझ्या गाडीची काळजी आहे. गाडी नाही खराब झाली पाहिजे. गाडीत चिक्कल नको म्हणून मी करतोय ते.
फार असं सुंदर सुंदर दर्शन झालेलं आहे माझ्या जाऊबाईमुळे. तर जाऊबाई थँक्यू सो मच. जाऊबाईंना थँक्यू बोलू शकते मी. येस, बघितलं काय? वेलकम. येस, मी थँक्यू बोलली आणि तिकडनं आम्हाला रिप्लाय सुद्धा आलेला आहे वेलकमचा. म्हणजे हा थँक्यू माझ्या जाऊबाईपर्यंत पोचलेला आहे. आणि मगाचा असा विषय होता, आम्ही येताना भरपूर जणांना आम्ही असं मध्ये मध्ये विचारत आलो, कारण की आम्ही इथे पहिल्यांदा दर्शनाला आलो. तर त्यांनी गावच्यांनी आम्हाला सांगितलं असं सरळ जा. तर मी त्यांना थँक्यू बोलली आणि ह्या लोकांची इच्छा अशी होती की तू गावी थँक्यू काय बोलते, त्यांना धन्यवाद बोल. तर मी बोलली हां चुकलं धन्यवाद बोललं पाहिजे. दुसरी गोष्ट, परत थोडंसं पुढे चालत आलो आणि मी ह्या लोकांना बोलली की मला थोडंसं असं चुकल्या सारखं वाटतंय, तर तुम्ही विचारा कोणाला तरी रस्ता. तर खरंच स्वामींच्या आशीर्वादाने एक दादा बाईकवर आला आणि त्यांनी सांगितलं 2 असे फाटे होते, एक फाटा खाली जाणारा होता, एक फाटा सरळ जाणारा होता. तर त्या 2 रस्त्यामधल्या तो 2 रस्त्याच्या मध्ये थांबला, आमच्याला थोडा पुढे आला. त्याने सांगितलं की हा वरचा जो रस्ता आहे तिथे तुम्हाला जायचं आहे. तर स्वामींनी पाठवलेलं आमच्यासाठी छान असं, म्हणजे आम्हाला रस्ता चुकायला पण नाही झाला, काही नाही, आम्ही बरोबर रस्त्यामधून आलो. तर तुम्ही बघू शकता माझ्या कुलस्वामिनीचं मंदिर, मी तुम्हाला इथून दाखवते. शूट करायला मला भेटलं नाही, तर हे माझं कुलस्वामिनीचं मंदिर आहे. कसं वाटलं हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा, मी फोटो टाकणार आहे. चला जय महाराष्ट्र. त्याला कष्ट. जय वा महाराज. दष्टपुष्ट आमचं कोकम. आमचं गाव. तर संध्याकाळचे किती वाजले? 7 वाजले. 6:30 वाजलेले आहेत आणि आम्हाला खायचं आहे वडापाव. आमच्या गावी साडवलीचा फेमस वडापाव आहे, भिकेचा वडापाव. सॉरी, भिकाजी वडापाव. तर आम्ही तो चाललेलो आहोत वडापाव खायला म्हणजे आम्ही पार्सल घेणार आहोत, कारण की घरी पण आहेत, त्यांनासुद्धा खायचं आहे. तर असं सुंदर असं माझं गाव आहे. तुम्ही संध्याकाळचा 7चा व्ह्यू बोलतो आपण, तो बघू शकता किती सुंदर आहे. अरे आत्ता 6:30 पण 7चा बोलते, 7चा म्हणजे अर्धा तासानंतरचं बोलते मी. अर्धा तासानंतर तुम्ही बघू शकता एवढा सुंदर असं व्ह्यू आहे माझ्या गावचा. ते तुम्हाला दिसत असेल पाठी. तर 7 वाजता सनसेट झाल्यावरती अजून छान वाटेल. तर मग आपण भेटूया वडापाव खाताना. तर आम्ही आलेलो आहोत वडापाव खायला, आमच्या घराच्या पुढेच आहे. तर ते आजोबा छान असा वडापाव बनवतात. आम्ही केव्हाही गावी गेलो तर आम्ही वडापाव खाल्ल्याशिवाय तिथून निघत नाही. तर तुम्ही बघू शकता त्यांचा नातू बसला होता, बाबा ऑफ झाले होते. तर मग आम्ही त्यांना विचारत, ते बोलले की बाबा ऑफ झाले. आम्ही बोललो अच्छा. आणि त्याच्यानंतर मग आम्ही वडापाव घेतला, तिथे खाल्ले आणि पार्सल घेऊन मग आम्ही घरी निघालो. माझ्या बाबूचा वडापाव घेतो कमी तिखटाचा. आम्ही लोक वडापाव खायला. काय ते बघ, हे बघ वडा हवाय काय? हे बघ आम्ही पण बाहेर आणलंय नवीन. हे बघ काय कर, बघितलंस काय?